नमस्कार शेतकरी मित्रांनो, फळबाग लागवडीसाठी नवीन अर्ज करणाऱ्या किंवा अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची अपडेट ही समोर आलेली आहे. ती म्हणजे स्वर्गीय भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजनेसाठी राज्य सरकारने तब्बल 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत एक महत्त्वाचा शासन निर्णय 1 जुलै रोजी निर्गमित केलेला आहे. बऱ्याच शेतकरी मित्रांनी स्वर्गीय भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजनेसाठी महा-डी-बी-टी पोर्टलवर अर्ज केला होता आणि त्यांचं अनुदान देखील थकीत होतं. आणि बरेच शेतकरी मित्र आता अर्ज करण्याच्या तयारीमध्ये असतील किंवा अनेकांनी अर्ज करून त्यांचा नंबर अजून आलेला नाही. तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असून 2026-27 या आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने जो निधी आहे, तर तो निधी या योजनेसाठी मंजूर केलेला आहे. त्यामुळे आता जे अर्ज पेंडिंग असतील, तर त्यांनाही हा निधी देण्यात येईल. त्यानंतर जे अर्ज शेतकरी मित्र नवीन करतील, तर त्यांनाही आता लिस्टमध्ये त्यांचं नाव येऊ शकतं. त्यामुळे राज्य सरकार बघा काय म्हणतं या शासन निर्णयामध्ये. तर बघा वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 9/4/2026 रोजीच्या परिपत्रकानुसार 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत वाचा क्रमांक 2 येथील नस्तीवर प्रस्तावित केल्यानुसार भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पित निधीपैकी जो अर्थसंकल्पामध्ये निधी काढण्यात आला होता या योजनेसाठी, त्यापैकी 2 कोटी रुपये राज्य सरकार मंजूर करत आहे. बघा 2 कोटी रुपये राज्य सरकारने निधी हा मंजूर केलेला आहे. त्यामुळे एकंदरीत जे शेतकरी मित्र आता नवीन अर्ज करण्याच्या तयारीमध्ये असतील किंवा अर्ज केलेला असेल, तर अशा शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब ठरू शकेल. कारण बरेच शेतकरी मित्र अर्ज करून फंडसाठी किंवा अनुदानासाठी दिवसेंदिवस वाट पाहत असतात, परंतु त्यांना अनुदान भेटत नाही. तर अशा शेतकऱ्यांना आता अनुदान भेटेल. लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वर्गित करण्यात येणार आहे. तर भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजनेसंदर्भात ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली. महा-डी-बी-टीवर अर्ज केला असेल, अनुदान थकलं असेल किंवा अर्ज करण्याच्या तयारीमध्ये असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बाब ही 1 जुलै रोजी महत्त्वपूर्ण अपडेट 1 जुलै रोजी राज्य सरकारने दिलेली. शेतकरी मित्रांनो तुम्हाला आणखी या योजनेबद्दल काय वाटतं तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.